नमस्कार, रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले सुंदर अशी फूल किंवा देवासमोर ठेवायची रांगोळी बघणार आहोत। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे गुलाबी मोती लागणार आहेत, 6 नंबरचे पांढरे मोती, तंगूस, सुई आणि कात्री लागणार आहे। चला तर आपण बनवूया। सुरुवातीला आपण तंगूसमध्ये सुई ओवून घेऊन 6 पांढरे मोती घेतलेले आहेत ओवून आणि 6 मण्यांचं गोल तयार करून घ्यायचं आहे। आता इथे एक गुलाबी मोती घ्यायचा, 2 पांढरे मोती घ्यायचे आणि परत 3 गुलाबी मोती घ्यायचे आणि परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे। सुरुवातीला आपण गुलाबी मोती घेतला, परत 2 पांढरे, 3 गुलाबी आणि परत एक पांढरा। आता पांढरा मोती सोडून खालच्या एका मोतीमधून सुई काढायची, गुलाबी मोतीमधून खालच्या बाजूने सुई काढायची। आता इथं परत 2 गुलाबी मोती घ्यायचे आणि 2 पांढरे मोती घ्यायचे परत, आणि जो खाली सुरुवातीला आपण जो गुलाबी मोती घातला होता त्या मोतीमधून सुई काढायची आणि पुढच्या पांढऱ्या मोतीमधून घ्यायचं आहे। अशा प्रकारे एक पाकळी करून घेतली। तर तसंच दुसरी करायची। सुरुवातीला गुलाबी मोती घ्यायचा, परत 2 पांढरे, परत 3 गुलाबी घ्यायचे आणि परत एक पांढरा आणि परत वरचा पांढरा मोती सोडून द्यायचा आहे आणि खालच्या मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची गुलाबी मोतीमधून। परत इथं 2 गुलाबी घ्यायचे आणि परत 2 पांढरे घ्यायचे। परत ह्या गुलाबी मोतीमधून सुई काढायची, परत पुढच्या पांढऱ्या मोतीमधून घ्यायची सुई। तर हे 2 आपण असे पाकळ्या करून घेतलेत। अशा आपण पूर्ण 6 पाकळ्या करून घेऊया। आता हे 6 पाकळ्या आपण करून घेतलेल्या आहेत। आता सुई आपल्याला ह्या 2 पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आहे आणि इथे एक पांढरा मोती घालायचा आणि परत ह्या खालच्या 2 पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची खालच्या बाजूने अशा प्रकारे। आता परत सुई पुढच्या पाकळीमध्ये घ्यायची आहे 2 पांढऱ्या मोतीपर्यंत, परत 2 पांढऱ्या मोतीमधून काढायची सुई आणि परत इथं एक पांढरा मोती घालायचा, परत ह्या 2 पांढऱ्या मोतीमधून खालच्या बाजूने काढायची। परत सुई पुढच्या पाकळीपर्यंत घेऊन जायची सगळ्या पाकळ्या आपण त्या पांढऱ्या मोतीने जोडून घ्यायची। म्हणजे आपण हे पांढऱ्या मोतीने जसं जोडत जाऊ तसे मध्ये पांढऱ्या कलरचं फूल तयार होत जातं। परत इथे एक पांढरा मोती घालायचा, त्या खालच्या 2 मोतीमधून घ्यायची सुई। अशा प्रकारे आपण हे सगळे पाकळ्या पांढऱ्या मोतीने जोडून घेऊयात। अशा प्रकारे इथे सुंदर अशी फूल आपण बनवले किंवा देवासमोर ठेवायची रांगोळी। हे जो पांढऱ्या कलरचा जो मधला आपण लेअर घेतलेला आहे त्यामुळे ह्या रांगोळीला वेगळा लूक येतो। अशा प्रकारे वेगवेगळ्या कलरमध्ये आपण हे बनवून घेऊ शकतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा। व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।